धाराशिव शहराला 140 कोटी रुपये मंजूर झाले होते. त्याची मंजुरीची तारीख होती 23 फेब्रुवारी 2024. त्या निविदा ज्यावेळेस प्रशासकीय मंजुरी झाली त्यावेळेस सांगितलं 3 महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया करून 91व्या दिवशी ते काम प्रत्यक्षात चालू होणं गरजेचं होतं. परंतु निविदा प्रक्रिया झाली, निधी मंजूर होता, तरी देखील कामं चालू होत नव्हती. महाविकास आघाडीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं, आमरण उपोषण करण्यात आलं. या जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक साहेब यांनी आम्हाला त्यावेळेस आश्वासन दिलं होतं आणि आमची मागणी होती सदरील निविदा प्रक्रिया ही 15% अभाव होती, जेणेकरून या शहरावर या नागरिकावर 22 कोटी रुपये अतिरिक्त द्यावे लागले असते. आमची मागणी होती की 15% अभाव न देता ॲज पर रेटनं त्या गुत्तेदाराला काम देण्यात यावं व शहरातील कामं तात्काळ चालू व्हावी ही आमची मागणी होती. पालकमंत्र्यांनी आमच्या मागणीला समर्थन दिलं आणि आमचं उपोषण त्या ठिकाणी आम्ही स्थगित केलं. परंतु कुठलीही बाब या बघितली आम्ही की कामे चालू होत नव्हती. आता कुठेतरी वाटत होतं की कामं चालू व्हायला लागली. परंतु काय झालंय की या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जिल्हा नियोजन समितीचा निधी वर्ग केला. परंतु भाजपचे राणा पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली की सदरील निधीमध्ये अनियमितता झाली. म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली. मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. परत पालकमंत्र्यांनी या निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता झाली म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार केली. काल एकनाथ शिंदे साहेबांनी या इथल्या धाराशिवच्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना फोन करून ते काम स्थगित करण्यासाठी आदेश दिले. आपण बघतो की सत्ता कशासाठी असावी? सत्ता ही विकास कामं करण्यासाठी असावी. निधी खेचण्याची आणि खेचून आणून या ठिकाणी निधी खर्च करण्याची स्पर्धा असावी. परंतु या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील, त्यांचा मतदारसंघ तुळजापूर आहे. ते आता सांगतात की मी तुळजापूरचा आमदार आहे, परंतु मी धाराशिवमध्ये काम आणलंय. अहो, तुम्ही काम आणायची गरज नाही. सरकार आहे. सरकार प्रत्येक नगरपालिकेला निधी देत असतो. परंतु आणलेली कामं तुम्ही 18 महिने का चालू होऊ दिली नाहीत? त्यामुळे तुमचा काय उद्देश होता? हे त्यांनी प्रथम जनतेला सांगावं. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता तुमची होती. त्या कामाला 18 महिने का लागले? याचं उत्तर त्यांनी धाराशिव शहरातील जनतेला द्यावं. आमची महाविकास आघाडीच्या वतीनं पहिल्यापासून मागणी आहे. शहरातील कामं तात्काळ चालू व्हावे. तुम्हाला काम अदानीला द्यायचं आहे, अंबानीला द्या. आमचं काही म्हणणं नाही. परंतु तुमच्या सत्ता संघर्षापाठी आणि तुमचं एकमेकाला जिरवाजिरवीच्या नादात या शहराचा वाटोळं करू नका आणि या नागरिकांचा वाटोळं करू नका ही आमची मागणी.